नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटकातील दावणगिरी स्पेशल बेण्णे डोसा तयार करूया. ही अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर आता आपण सुरुवात करूया. 1.5 किलो साधे तांदूळ घेतले आहेत. अर्धा किलो उडीद डाळ आणि 3 मोठे चमचे मेथीचे दाणे घेतले आहेत. याबरोबरच मूठभर पातळ पोहे भिजवून ते सुद्धा वाटू शकता. या पातेल्यामध्ये आता हे सगळे साहित्य घालते. आता यामध्ये उडीद डाळ आणि मेथीचे दाणे सुद्धा घालते. आता यामध्ये पाणी घालते. हे तांदूळ 4 तास भिजवून ठेवूया. या पातेल्यावर झाकण ठेवते. हे बघा, आता 4 तास पूर्ण झाले आहेत. हे तांदूळ चांगले भिजले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये अगदी थोडे पाणी घालून बारीक वाटूया. तांदूळ डाळ अगदी बारीक वाटून घेतले आहेत. 7 ते 8 तासांसाठी हे पीठ आंबण्यासाठी ठेवूया. आता हे पीठ मी रात्रभर आंबण्यासाठी ठेवणार आहे. आता सकाळ झाली आहे. 7 ते 8 तास हे पीठ चांगलं आंबलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मी साधारण 3 ते 3.5 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पीठ चांगले सरमिसळ करूया. आवश्यकता असेल तर थोडे पाणी आपण यामध्ये घालू शकतो. तांदूळ वाटताना अगदी बेतानेच पाणी घाला. गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. रात्रभर या तव्याला तेल लावून ठेवलं होतं. असे केल्यामुळे तव्याला डोसे चिकटत नाहीत. आता हा तवा चांगला तापला आहे. पुन्हा अळूच्या देठाने याला थोडेसे तेल लावते. आता या तव्यावर पीठ घालूया. याप्रमाणे हा डोसा जाडसरच पसरवायचा आहे. एक वाफ देऊया. आता या तव्यावरचे झाकण उघडते. हे बघा, या डोशाला किती छान छिद्रे पडली आहेत. या डोशाच्या दोन्ही बाजू चांगल्या भाजायच्या आहेत. एक मोठा चमचा लोणी घातले आहे. आता हा बेण्णे डोसा तयार आहे. याप्रमाणे सगळे डोसे आपण तयार करूया. पुन्हा तव्याला थोडेसे तेल लावले आहे. आता हे पीठ घालूया. हे बघा, आता याप्रमाणे पसरवायचं आहे. गॅसवर मध्यम आचेवर हे डोसे आपण तयार करूया. आता झाकण ठेवते. काही वेळाने मी हे झाकण बाजूला काढते. आता यावर मी 2 मोठे चमचे लोणी घालते. लोणी घातल्यामुळे या डोशाला खूप छान चव येते. याप्रमाणे दोन्ही बाजूने हा डोसा भाजूया. हा बेण्णे डोसा ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला जर माझ्या सहज सोप्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. मी माझ्या
चॅनलमध्ये खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत. या रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. तुमच्या घरातील सगळ्यांना या रेसिपी खूप आवडतील. आज मी या दोशांबरोबर बटाट्याची भाजी तयार करत आहे. हे बघा, गॅसवर दुसऱ्या बाजूला उकडलेल्या बटाट्याची भाजी करत आहे. ही भाजीसुद्धा या बेडणे दोशासोबत खूप छान लागते. तुम्हाला जर उकडलेल्या बटाट्याची भाजी रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ही रेसिपीसुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा. हे बघा, बेडणे डोसा तयार आहे. यावर मी लोणी वाढला आहे. याबरोबरच उकडलेल्या बटाट्याची भाजी वाढली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.